कसं निवडलं पीक, काय केलं भरघोस उत्पादनासाठी. प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील. त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात. काळी माती निळ पाणी हिरव शिवार. माझं शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत. माझं शिवार ग्रीन FM 90.4. माझं शिवार. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सुनील 90.4 ग्रीन FMच्या आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतोय. गेली 15 ते 1 महिना झालं बेळंकी पट्ट्यामध्ये बऱ्यापैकी बागा या एक्सपोर्ट क्वालिटी होत आहेत. आज आपल्यासोबत यशवंत बाळासाहेब कोरे आहेत, ज्यांनी बांगलादेश, दुबई येथे द्राक्षे निर्यात केलेले आहेत आणि एक चांगला उच्चांकी रेट घेतलेला आहे. प्रगतशील शेतकरी म्हणून बेळंकीच्या पट्ट्यामध्ये आणि बेळंकी गावामध्ये त्यांचं नाव आहे. त्यांच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत. कशा पद्धतीनं द्राक्षाचं व्यवस्थापन केलं आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार साहेब. नमस्ते साहेब, सर्वप्रथम आमच्या शेतकरी बंधूंना ऐकायला आवडेल की आपल्याकडे सध्या शेती किती आहे आणि शेतामध्ये सध्या कोणकोणती पिके आहेत? आमची शेती आत्ता सध्या सुपर आहे, माणिक चमन आहे, SSN आहे, परत SS ह्या व्हरायटी आहेत आपल्याकडं. आणि जास्तीत जास्त आम्ही एक्सपोर्ट क्वालिटीचा माल बनवतो आणि आपली बाग 13 एकर आहे आणि त्यामध्ये जास्त दुबई, बांगलादेश ह्या विभागामध्ये या देशामध्ये आपला माल निर्यात होत आहे. कोरे साहेब, तसं बघितलं तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आमच्या शेतकरी बंधूंना या वर्षाचा द्राक्ष हंगाम कसा होता, कशा पद्धतीनं होता हे सांगा. म्हणजे असल्या संकटातनं या शेतकऱ्यांनी द्राक्ष पिकवले आहेत की जेणेकरून फावरिंगमध्ये असतील किंवा म्हणजे इतर स्टेजमध्ये जे द्राक्षे आपण बनवण्याचा जो प्रयत्न केला आहे त्या इतका संकटातनं प्रयत्न केला आहे की इतका पाऊस आणि त्यामध्ये वादळ इकडं तिकडं ज्या वातावरणाच्या ह्याच्यामधनं जो संकट शेतकऱ्यांनी जो माल आपला तयार केला आहे ह्या बेळंकीच्या पट्ट्यामध्ये, त्यात आपण एक संकटात मात देऊन आपण जो माल तयार केला आहे तो आज आपला दुबई, बांगलादेश ह्या जात आहे. यावर्षी पाऊसकाळ पण जास्त होता आणि बेभरवशाच्या निसर्गावर आपण मात करून आज आपण द्राक्ष हार्वेस्टिंग सुरू आहे आणि आपला माल जात आहे. कसं वाटतं आहे बाबा की आपण एक संकटावर मात करून संघर्षाच्या काळामध्ये सुद्धा आपण धीरानं आणि खंबीरपणे उभारल्यामुळं आज आपल्या एक 4 पैसे झालेले आहेत. आणि तसं बघायला गेलं की यावर्षी निसर्गानं अवकृपाच केली होती, मात्र त्यातून सुद्धा आपण एक चांगलं उत्पादन घेतलं आहे. आपल्या मनाच्या भावना कशा आहेत? ह्या माझ्या मनाच्या भावना अशा आहेत, जे आता तरुण पिढी जे आहे जे नोकरीच्या मागे लागलेले आहेत, पण त्या लोकांनी असं घेतलं पाहिजे की शेतीमध्ये आपल्या द्राक्ष बाग हे अशी आहे की जे तुम्ही सर्व्हिसमध्ये जे मिळवत नाही तेवढं ह्या आपल्या द्राक्षामध्ये मिळतं आहे. हे आज पण सिद्ध झालेलं आहे आणि ह्यावेळी पण सिद्ध झालेलं आहे की ज्या सर्व्हिसपेक्षाही शेतात म्हणजे क्षेत्रात जे लोक म्हणजे आता कोरोनाच्या काळात म्हणा इतर लोकांनी जे सर्व्हिस सोडून आले 15,000 40,000ची पगाराची नोकरी, काही उपयोग होणारा नाही त्याचा. ज्या आता आपण शेतीच्या जर युवा पिढी जर आपण शेतीच्या जर मागे लागलो तर द्राक्ष शेती ही एकदम असं फायदेशीर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेलं आहे की सगळं डिपिंग वगैरे असं काही करावं लागणार नाही. ESS आहे, चिमा आहे, सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे. त्यामुळं काही युवकांनी ह्याच्यामध्ये घ्यावं सहभाग आणि शेती चालू ठेवावी. पूर्वीची द्राक्ष शेती आणि आत्ताच्या द्राक्ष शेतीमध्ये भरपूर फरक आहे. द्राक्ष जर घडाची साईज वाढवायची असली तर आपण डिपिंग करायचो. आता चिमा मशीन असेल किंवा फ्लावरिंग असेल किंवा आता सध्या नवीन टेक्नॉलॉजीच्या मार्फत आपण ड्रोनचा स्प्रे करतो आहे. पूर्वीची शेती कशी होती? पूर्वी आपल्या जुन्या बागा होत्या, आपल्या वडिलांच्या बघितल्या तर वडील पण तुमची शेती करत होते. पूर्वीची बाग आणि आत्ताची बाग यामधला फरक कसा आहे? पूर्वीची जी बाग होती ते शेतकऱ्यांची कसं एक 500 झाड, एक 700 झाड म्हणजे 1 एकराच्या आतमध्ये शेती होती पहिले. आणि आत्ता कसं झालं ते जवळजवळ 10-10 एकर 20-20 एकरापर्यंत शेतकरी पोचलेले आहेत. आणि पहिले कसं होतं की ते पायानं पंप मारायचा किंवा ते पाठीवरती पंप घ्यायचा, अशा पद्धतीनं लोकांचं प्रयत्न करून त्यावेळी शेती होती. त्यावेळी बैलाने वगैरे मेहनत करायची बागेमध्ये, अशा पद्धतीची लोकांची हे होते. पण आत्ता टेक्नॉलॉजी आले, शेतकऱ्यांचा फायदा झाला. ESS आले, चिमा मशीन आले, ड्रोन आलेले आहेत. अशा पद्धतीनं
चालू झालेली आहे शेती. आणि निसर्गाला मात करण्यासाठी मग ते कागद आपले जे वरती बागावर सगळे आलेले आहे, त्यामुळे शेती करणं सोपा उपाय झालेला आहे. पण त्यात टेक्नॉलॉजीनं पण मेहनत ही आपली पाहिजे. कोरे साहेब, सध्या आता कोणत्या व्हरायटीला जास्त मागणी आहे? आता तुमच्याकडे 3 ते 4 व्हरायटी सांगितला, यामधलं आता सध्याचं हार्वेस्टिंग आपलं सुरू आहे, आणि कोणत्या व्हरायटीला यावर्षी जास्त मागणी आहे असं आपणास वाटतं? सर्वात जास्त मागणी म्हणजे सुपर व्हरायटी. ही सुपर व्हरायटी अशी आहे की एक्सपोर्ट पण बनू शकतं, लोकलला बी चालू शकतं, आणि ती जे सुपर जे नाव आहे त्या नावाप्रमाणे जे सुपर बनतं ते बनतंच. आणि जी क्वालिटी त्याची चवदार, जे शुगर म्हणा त्यामध्ये सगळी टणकदार लांबी, ह्यासाठी ते प्रसिद्ध आहे. ती सुपरच आणि सुपरच चालेल. सुपर पण रिझल्ट पण सुपर. कोरे साहेब, आपल्या सुपरची किती क्षेत्र आहे आणि सुपरला जमीन कशा पद्धतीची आहे? सुपर आता आमच्याकडे 8 एकर सुपर आहे. सुपरमध्ये असं आहे की आपली जमीन म्हणजे जरा खडकाळ पण चालते. 1 नंबर खडकाळामध्ये येतो. ते 3.5 महिन्यामध्ये माल आपला सुपरचा येतो. त्यामुळं खडकाळ जमीन ही अगदी चांगली मध्यम स्वरूपाची चालेल, निचरा होणारी पाहिजे. कोरे साहेब, सुपर द्राक्ष करत असताना आता दरवर्षी आपण शेती म्हणलं तर पहिल्यांदा शेणखत आहे. शेणखताचं प्रमाण सुपरला किती लागतं आणि वर्षाकाठी त्याला सुरुवातीच्या काळात किती शेणखत घालावं लागतं, आणि रासायनिक खत आणि शेणखताचा मेळ कसा बसवत आहे आपण? जास्तीत जास्त रासायनिकपेक्षा शेणखतावर आमचा जास्त जोर आहे. आणि जेणेकरून एकरी प्रमाणे त्याचा 3 टक्का किंवा 2 टक्काचं त्याचं हे असतं, त्याप्रमाणे आपण शेणखत टाकावं लागतं. त्यामध्ये जरा सुपर फॉस्फेट टाकावं लागतं. ह्यासाठी आपण असं करून पालापाचोळा, उसाचा पाला असेल, गट्टे असेल, ह्याच्या मॅनेजमेंटानं आपण करून शेणखत टाकतो. आपण छाटणी म्हणजे फळछाटणी जी असते ती फळछाटणी कोणत्या महिन्यामध्ये घेतली? आम्ही फळछाटणी सप्टेंबर 10 पासूनच छाटण्या चालू केल्या. त्यामुळे आपले कुठले फवारिंगमध्ये जास्त काय घावलेलं नाही, काय नाही, व्यवस्थित आपले प्लॉट आहेत सगळे आता. सध्या पूर्वीच्या काळी मोबाईल नव्हते किंवा इंटरनेटची सोय नव्हती, त्यावेळेला आपण निसर्गाकडे बघूनच शेती आपण करत होतो. मात्र आता पावसाचा अंदाज येतोय, निसर्ग आज पाऊस पडेल का, ढगाळ वातावरण राहील का, हे काही हवामानशास्त्रज्ञ जे आहेत ते अंदाज देत असतात. त्यांना अनुसरून आणि आधुनिक टेक्नॉलॉजीने काही शेती करताय का? त्यानुसार आपण छाटणीचं टायमिंग वगैरे काय ठरवलं जातं का? ज्या आता वातावरणावरून जर आपण विचार केला तर त्यानुसार जर आपण छाटणी केली तर योग्यच आहे, आणि त्यानुसारच आपण छाटणी करावी लागेल. आणि जे आत्ता जे टेक्नॉलॉजी आहे, मोबाईल आहे, आपल्याला इंटरनेटमध्ये सगळं आपल्याला कधी पाऊस पडणार, कधी आपल्याला तुम्हाला सगळं ढगाळ हवामान कधी राहणार हे सगळं तुम्हाला माहीत असतं. त्या हिशोबानं आपण छाटणी करावी लागते आणि त्याप्रमाणेच करावी, तरच आपल्याला फायदा होऊ शकतो. कोरे साहेब, यावर्षी जर बघितलं तर बऱ्यापैकी बागा फेल पण आहेत का? तर त्यांचे जी उन्हाळ्याची छाटणी असते, जी उन्हाळी छाटणी आहे ती एकतर लेट झाली किंवा काड्या परिपक्व झाल्या नाहीत, म्हणजे जास्त पाऊस असल्यामुळे. मात्र आपण शेती करत असताना याच पट्ट्यात राहून एक योग्य नियोजन केलं. हे योग्य नियोजन करत असताना या शेतीमध्ये तुम्ही किती जण काम करताय आणि घरच्यांची या शेतीला कशा पद्धतीने साथ मिळते? सर्वात म्हणजे घरच्यांची सर्वात चांगली साथ आहे मला. त्यासाठी बाहेरचे लेबर काय लागतील किंवा काय मॅनेजमेंट असेल ते सगळं घरची व्यवस्थित मला सपोर्ट करतात. त्यासाठी आपली म्हणजे त्याच्या आशीर्वादाने आमची शेती चांगली आहे. आणि लेबर बाहेरचे, मालगावचे, बेळंकीचे हे असे आहेत. त्यामुळे आता बिहारी पण तिकडचे लोक पण आपल्याकडे यायला लागले आहेत. त्या पद्धतीनं आपलं व्यवस्थित त्याप्रमाणे चालू आहे आमचं. आता सध्या आपले बांगलादेशला द्राक्ष जात आहेत, दुबईला जात आहेत. हे जात असताना एक्सपोर्ट क्वालिटी आपण द्राक्ष उत्पादन करत आहात. कोणाच्या मार्फत, कोणत्या संघाच्या मार्फत किंवा मार्केट कमिटीचं आपणास सहकार्य वगैरे का असतं? कशा पद्धतीने कोणाच्या मार्फत आपण द्राक्ष पाठवत असतो, निर्यात करत असतो? तसं विचार केला तर आपल्या ज्या पहिला सुरुवात बेळंकीतून होते. बेळंकीत कसं होतं, व्यापारी नाशिक पट्ट्यातून असतील किंवा इतर कुठल्या राजस्थान असेल, कलकत्ता असेल, इकडची लोक पहिला बेळंकीतून सुरुवात करतात. मग जास्त मध्ये बेळंकीत संपर्क म्हणजे जो व्यापारी येईल तो बेळंकीत पहिला येणार. मग काय असेल त्यांचं पुढचं नियोजन असतं. बेंगलोर असेल, या पट्ट्यातून जास्त लोक इकडे येतात. त्यासाठी ते काय असं म्हणजे कुणामार्फत नाही, डायरेक्ट शेतकऱ्यांच्यापर्यंत येतात. ते कोणी आपले जर मित्र वगैरे असे संपर्कात ते जास्त असतात. त्यामुळं काय होऊन जातं. आणि ते व्यापारी कसे आहेत, काय आहेत, ते केल्याशिवाय
म्हणजे अनुभव घेतल्याशिवाय ते आपण माल त्यांना देत नाही. पण मार्केटिंग करत आहात, बेदाण्याचा कधी केला का? चा पद्धतीने या अगोदर कधी बेदाणा केला होता का? आणि बेदाणा आणि मार्केटिंग यामध्ये फरक कसा वाटतो? कशामध्ये जास्त उत्पादन असून पैसे जास्त होतात? सर्वसाधारणतः बेदाण्याचं कसं आहे माहिती आहे, बेदाणा आता जास्त लोक बेदाण्याकडे नाही आहेत, कारण की ज्या मार्केटिंग जे असं ज्या बाहेरच्या देशात माल निर्यात व्हावा लागला आहे त्यासाठी बेदाण्याकडले लोक दुर्लक्ष केलेले आहेत. पण लोकांनी बेदाण्याकडे पण वळावं, कारण की बेदाण्याचा पण चांगला रेट आहे, त्या स्टोरेज वगैरे व्यवस्थित त्याचा मॅनेजमेंट केलं तर बेदाणा पण चांगला होतो. बेदाण्याच्या मागं पण लोक जावेत. अशी शेवटचा प्रश्न कोरे साहेब, आपण म्हणालात की नोकरीच्या मागं न लागता शेती जर योग्य नियोजन केलं तर आपण सक्सेस होऊ शकतो, आणि हे तुमच्याकडे बघून कळतं आहे की आपण योग्य नियोजन आणि आज एक 13 एकर बागाने आपण चांगलं उत्पादन घेत आहात. जे कोण आता नवीन बाग घालणार आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल 1-2 शब्दामध्ये? आत्ताची जी युवा पिढी आहे ते सतत त्या आपल्या नोकरीच्या मागे धावत आहे. पण हे न होता जे आपल्याकडे जर पारंपरिक जर शेती असेल, वडोलपारगी जमीन जर असेल तर त्यांनी खरोखर शेतीच्या मागं वळावं आणि त्यात द्राक्ष बाग घालणं हे अगदी योग्य आहे. दुसरं म्हणजे इतर काय असेल त्याच्यापेक्षाही द्राक्ष बाग घाला, त्यासाठी ते 1 नंबर पीक आहे. आणि सातत्य ठेवत राहा. जरी नुकसान आलं त्यात तुम्हाला पुढच्या वेळी नेक्स्ट टाईम तुम्हाला फायदा मिळतो. त्यासाठी आपण सातत्य ठेवत राहा, आपल्याला जरूर फायदा होईल. आणि त्या युवा पिढीने द्राक्ष ज्या पिकामध्ये उतरावं हीच माझी विनंती. शेतकरी बंधूंनो, हे होते बेळंकी येथील प्रगतशील शेतकरी यशवंत बाळासाहेब कोरे, ज्यांच्याशी आपण गप्पा मारल्या. त्यांचं एक मत आहे की शेती करत असताना सातत्य हवं असेल तर आपण नक्कीच सक्सेस होऊ शकतो. त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 7498 926 922. आपणास काय मार्गदर्शन हवं असेल तर आपण या नंबरवरती कॉल करू शकता. सातत्य असेल तर कशा पद्धतीनं आपण सक्सेस होऊ शकते त्यांच्याकडे बघून आपल्याला कळतंय. उद्या भेटूया नवीन शेतकऱ्याबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. माझं शिवार @ग्रीन FM 90.4. माझं शिवार